भाजपचे आमदार अतुल भातखळकर आपल्या सोबत आपण त्यांची बातचीत करणार आहोत। सर, आपण पाहतोय मुंबई, पुणे, रायगड, पालघर यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने थैमान घातलेला आहे। सरकारची नेमकी काय तयारी आहे? नाही, सरकारची तयारी पूर्ण आहे। आपण पाहतोय की 900 मिलीमीटर पाऊस हा पडतोय। 24 तासामध्ये 500 मिलीमीटर पाऊस पडला तरीसुद्धा त्या ठिकाणी प्रशासन सतर्क आहे, यंत्रणा रस्त्यावर आहेत। कुठलीही पडझड झाल्यानंतर त्या ठिकाणी आपत्कालीन यंत्रणा प्रत्यक्ष रस्त्यावर आहे। मिसिंग लिंकच्या इकडे दरड कोसळली, 24 तासाच्या आत मिसिंग लिंक परत चालू झाला, मुंबई पुणे हायवे परत चालू झाला आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपत्ती व्यवस्थापनचं जे यंत्रणा आहे ती यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करते। रोहित पवारांनी मिसिंग लिंक बाबत तक्रार केलेली आहे आणि त्यांनी असं पण म्हटलंय की हे सरकारचं फेल्युअर आहे। देवेंद्र फडणवीस यांनी मोठमोठे वादे केले पण ते पूर्ण झाले नाहीत आणि अवस्था काय ती सगळ्यांसमोर आली। हे विकासाचं सरकार नाही आहे अशा पद्धतीने टीका केली। अहो, मिसिंग लिंक कोणामुळे झाला? आज मिसिंग लिंकची कनेक्टिंग लिंक झाली, हे केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीसांमुळे झालं, भारतीय जनता पार्टीच्या सरकारमुळे झालं आणि त्याच्यामुळे यांच्या पोटात हे दुखतं आहे की काँग्रेसवाल्यांनी जो प्रोजेक्ट नाकारला होता तो प्रोजेक्ट आम्ही करून दाखवला। आता दरड कोसळली तर याच्यामध्ये त्या इंजिनियरचा, कामकाज करणाऱ्यांचा काय दोष आहे? पण खुसपटं काढत राहायची आणि काही ना काही कारणाने सरकारवर टीका करण्याचा प्रयत्न करायचा। एकाने तर काल ट्विट केलं, यांचीच हुजरेगिरी करणाऱ्या एका ट्विटरच्या पत्रकाराने, की मिसिंग लिंक कोलॅप्स झाला म्हणून। आणि मिसिंग लिंक, कनेक्टिंग लिंक पूर्ववत झाली, 24 तासाच्या आत झाली। आपल्याच चॅनलने त्या ठिकाणी आपत्कालीन यंत्रणा कशी उत्तम पद्धतीने काम करते हे प्रत्यक्षदर्शीचा अहवाल आपल्याच चॅनलने काल दिलेला रात्री मी पाहिला आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे केवळ आणि केवळ आमच्या यशामुळे, आमच्या कर्तृत्वामुळे यांच्या पोटात दुखतंय, कारण जनता आमच्या बरोबर आहे। विजय वडेट्टीवार म्हणतात की मुंबईमध्ये जे 11 बळी गेलेत त्यासाठी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा मुख्यमंत्र्यांवर दाखल व्हायला पाहिजे। असं आहे की काल सोसायट्याचं वारं वाहत होतं, 50 किलोमीटर 60 किलोमीटर प्रति तासाने त्या ठिकाणी वारं वाहत होतं आणि अंदाज हा होता की 90 किलोमीटरपर्यंत जाईल आणि त्यामुळे अनेक झाडं पडली। जी झाडं अख्ख्या सीझनमध्ये पडतात तेवढी झाडं या 48 तासात 72 तासात त्या ठिकाणी पडली आणि त्याच्यामुळे याचा संबंध मुख्यमंत्र्यांशी जोडणं याचा अर्थ एवढाच आहे की वडेट्टीवारांच्या डोक्यामध्ये अजूनही ज्ञानाचा वारा शिरलेला नाही आहे, हेच त्यातून स्पष्ट होतं। काँग्रेसकडून संभाजी भिडे यांच्या चौकशीची मागणी होते, शेतकरी कामगार पक्ष पण मागणी करते, काय म्हणाल? असं आहे, भिडे गुरुजी हिंदुत्वाकरता, राष्ट्रहिताकरता काम करत असतात आणि त्यामुळे यांच्या डोळ्यामध्ये भिडे गुरुजी नेहमी सलत असतात। जनतेचा पाठिंबा भिडे गुरुजींना आहे, त्यांच्या आव्हानावरनं लोकांनी त्यांना देणग्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे हे अत्यंत हास्यास्पद आहे। असली चौकशीला वगैरे आम्ही काढीत की किंमत देतो। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।